म्हणल्यावर रो ची संख्या काय होईल 2⁻³ इट इज 8. ठीक आहे 8 आहे. मग अरेंजमेंट कशी राहील, पहिले 4 रो पी साठी ट्रू चे असतील, पुढचे 4 फॉल्स, फॉल्स फॉल्स आणि फॉल्स. ठीक आहे क्यू साठी काय असायचा ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आर साठी काय असेल ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स आणि ट्रू फॉल्स. क्वेश्चन कडे नीट पाहिजे तर क्वेश्चन मध्ये काय आहे पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर आहे. म्हणजे मला इथे काय करावं लागणार आता चौथा जो माझा कॉलम असेल तो असेल क्यू अँड आर साठी. ठीक आहे कनेक्टिव्ह कोणते अँड आहे. अँड कनेक्टिव्ह असताना फक्त आणि फक्त ट्रू अँड ट्रू इक्वल टू ट्रू अदरवाइज ऑल आर फॉल्स हा रूल आहे. ठीक आहे मग काय करू आपण ट्रू अँड ट्रू साठी फक्त काय असेल ट्रू अदरवाइज फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स 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 ट्रू अँड ट्रू इज ट्रू. वरच आपण आता नियम पाहिला होता तर फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स 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 फॉल्स. ठीक आहे पण याचं काय केलेले निगेशन घेतलेले तर निगेशन मध्ये काय होतं ट्रूचा फॉल्स होतो आणि फॉल्सचा ट्रू म्हणजे काय होईल आपला कॉलम पूर्ण अल्टर होऊन जाईल. निगेशन ऑफ क्यू अँड आर इज फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. इथं ट्रू आहे फक्त इथं फॉल्स होईल अदरवाइज तिन्ही ठिकाणी परत ट्रूच राहील. ठीक आहे हा झाला आपला पाचवा कॉलम. सहाव्या कॉलम मध्ये काय करायचं आपल्याला पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर म्हणजे हा कॉलम फर्स्ट हा सेकंड हा थर्ड हा फोर्थ हा फिफ्थ आणि लास्ट जो माझा कॉलम आहे 6 नंबरचा यामध्ये काय असेल पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर. आता निगेशन सॉरी इम्प्लाइज मध्ये काय असेल इम्प्लिकेशन मध्ये काय राहील तर इम्प्लिकेशन मध्ये इफ ट्रू देन फॉल्स इज इक्विव्हॅलंट टू ओनली फॉल्स अदरवाइज ऑल आर ट्रू. ठीक आहे मग फक्त आपण काय काम करायचं पहिले फक्त चेक करू आपण फर्स्ट रो जर पाहिला तर ट्रू देन फॉल्स फक्त फर्स्ट रो आहे तर यामध्ये फक्त येईल फॉल्स. सेकंड पाहिलं ट्रू देन ट्रू इज ट्रू. थर्ड ट्रू देन ट्रू इज ट्रू. फोर्थ ट्रू देन ट्रू इज अगेन ट्रू. ठीक आहे कंडिशन मध्ये आपण पाहिलं होतं ट्रू देन फॉल्स असताना फॉल्स देन एनी. ठीक आहे आता चारही लास्टची जर पाहिली तर काय फॉल्स आहे मग इथं काय ऑटोमॅटिकली ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येऊन जाईल. ठीक आहे म्हणजे हे असेल माझं आन्सर. ठीक आहे पुढचा क्वेश्चन पाहू क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 काय आपल्याकडे तर क्वेश्चन नंबर 5 आहे निगेशन ऑफ पी and bracket p or negation of q p or negation of q and q. ठीक आहे हा माझा पाचवा क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये बेसिक एलिमेंट मला दिसत आहेत दोन पी आणि क्यू. ठीक आहे मग सिंपल जाणार आहे अगोदर घेऊ आपण पी क्यू. निगेशन ऑफ पी पण आहे निगेशन ऑफ क्यू पण आहे निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे त्याच्यानंतर पाहिलं तर पी और निगेशन ऑफ क्यू हा एक इथं कॉलम बनेल पी और निगेशन ऑफ क्यू. याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये जर पाहिलं काय पी और निगेशन ऑफ क्यू अँड क्यू आहे म्हणजे याच्यासोबत काय करावं मला अँड ने क्यू जोडावं लागेल म्हणजे पी और निगेशन ऑफ क्यू अँड क्यू and at last negation of p and p or negation of q and q हा माझा असेल लास्टचा कॉलम. तर प्रिपेअर करता दोनच एलिमेंट म्हणल्यावर ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. नंबर ऑफ रूट्स किती असतील 2⁻², दॅट इज 4. क्यू चे अरेंजमेंट ट्रू फॉल्स. आता निगेशन ऑफ पी काय होईल फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू म्हणजे काय होईल तर पी च्या व्हॅल्यू पूर्ण अल्टर होऊन जातील. निगेशन ऑफ क्यू क्यू काय होऊन जाईल फॉल्स ट्रू ट्रू. आता पी और निगेशन ऑफ क्यू आहे म्हणजे फर्स्ट कॉलम और काय सोडलं आपण चौथा कॉलम जोडला. आता मला माहिती आहे ऑर मध्ये ऍटलिस्ट ज्यावेळेस दोन्ही फॉल्स असतील ठीक आहे फॉल्स और फॉल्स इज ओनली इक्वल टू फॉल्स अदरवाइज ऑल आर ट्रू. ठीक आहे
मग काय करायचं आपण येतं, ट्रू और फॉल्स इज ट्रू, ट्रू और ट्रू हा तर ट्रूच येणार आहे. थर्ड पाहिला फॉल्स और फॉल्स हा फक्त तुम्हाला मिळणार आहे फॉल्स. ठीक आहे. आणि ॲट लास्ट फॉल्स और ट्रू इज ट्रू. याच्यानंतर हा माझा 5वा कॉलम आलाय. हा कशाने जोडलाय मी, क्यू सोबत जोडलाय. कनेक्टिव्ह कोणता यूज केलेला आहे, अँड. मग क्यू सोबत जोडलेला आहे कनेक्टिव्ह आपण अँड यूज केलेला आहे. अँड मध्ये काय असतो, फक्त ट्रू अँड ट्रू इज इक्विव्हॅलंट टू ट्रू, अदरवाइज स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ असते, फॉल्स असते. मग 6वा कॉलम माझा बनेल इथं ट्रू. आता क्यू कुठे माझ्याकडे सेकंड कॉलम मध्ये, ठीक आहे. ट्रू अँड ट्रू हा येणार फक्त ट्रू, ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. आता फॉल्स आहे इथं, मग न बघता लिहिलं तर डायरेक्ट फॉल्स लिहिलं चालेल. ट्रू अँड फॉल्स इज अगेन फॉल्स. हा झाला 5वा. रिझल्टंट आणि महत्वाचा इम्पॉर्टंट आहे तो आहे लास्टचा 7वा. ठीक आहे. हा 6वा कॉलम झाला. 7वा कॉलम आहे निगेशन ऑफ पी अँड कॉलम नंबर 6. निगेशन ऑफ पी म्हणजे आहे कॉलम नंबर 3 आणि कॉलम 6 या दोघांना काय करायचं, मला आपल्याला अँड या कनेक्टिव्हनं जोडायचे, अँड या कनेक्टिव्हनं जोडायचे. मग निगेशन ऑफ पी काय, फॉल्स. पहिला रो काय फॉल्स, त्याचा काय ट्रू. मग हा काय असेल, अँड मध्ये एक जरी फॉल्स आला तरी स्टेटमेंट आपलं फॉल्स राहणार आहे. फक्त आणि फक्त ज्यावेळेस 2 ट्रू असतील त्यावेळेस फक्त ट्रू हे आपल्याला त्याचं आन्सर असेल. फॉल्स अँड फॉल्स इज अगेन फॉल्स, ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स, and true and false is false. So this is our answer.